पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाबाबत आमदार राजू खरे यांची भूमिका स्पष्ट. मोहोळ तालुका सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाशीच संलग्न राहणार. पंढरपूरच्या नव्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश होणार नसल्याचा दावा. पंढरपूर इथं नव्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजुरी मिळाल्यानंतर मोहोळ तालुक्याचा समावेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांना उत्तर देताना मोहोळचे विद्यमान आमदार राजू खरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार राजू खरे यांनी सांगितलंय की मोहोळ तालुका हा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाशीच संलग्न राहणार असून पंढरपूर येथील नव्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचा समावेश होणार आहे. या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचा दावा आमदार खरे यांनी केलाय. तसेच मोहोळ तालुक्यातील नागरिकांना आवाहन करताना त्यांनी म्हटलंय की विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या पोकळ आरोपांना बळी पडू नका. मी मोहोळ तालुक्याच्या जनतेसोबत ठामपणे उभा आहे आणि तालुक्याच्या हितासाठी सातत्यानं प्रयत्न करीन राहीन. यावेळी बोलताना काय म्हणतायत आमदार राजू खरे पहा. मी कसं आहे की महसूल विभागानं जे नवीन कार्यालय महाराष्ट्रामध्ये मंजूर केले ते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि सुनेत्राबाईंनी यांच्याकडे बैठक झाल्यानंतर महाराष्ट्रात संबंध नवीन कार्यालय मंजूर केले. या कार्यालयाचा निकष असा होता की ज्या विभागाला प्रांत विभागाला तो तालुका जोडलेला आहे तो तालुका हा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडण्यात यावा असा निकष हे महसूल विभागानं लावला. मग महसूल सेक्रेटरी श्री विकास खारगे हे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत महसूल विभागाचे. यांनी सोय गैरसोय हा प्रकार विचारात घेतला नाही. मोहोळ तालुका हा पहिल्यापासून पंढरपूरच्या प्रांताच्या अंडरमध्ये होता. त्याच्यामुळं नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण केलं त्यावेळेला मोहोळ तालुका हा पंढरपूरला जोडला गेला. हा महसूल विभागाचा निर्णय आहे, हा शासनाचा निर्णय आहे आणि राज्यामध्ये शासन हे भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचं आहे. आणि त्यानंतर मी ताबडतोब महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांना भेटलो. विधानसभा अध्यक्षाच्या दालनात ते बसले होते. त्यांना सांगितलं की साहेब हा मोहोळ तालुका हा सोलापूरच्या नजीक आहे आणि माझं शेवटचं गाव हे सावळेश्वर आहे आणि सावळेश्वर टोल नाक्यावरनं पुढे एक गाव लागतं बाळे आणि त्यानंतर सोलापूर शहर चालू होतं. त्यामुळे मोहोळ सावळेश्वरचा माणूस पंढरपूरला येण्यासाठी किमान 75 किलोमीटरवरून यावं लागतं. भौगोलिक दृष्ट्या मोहोळ तालुक्याला पंढरपूर जोडणं हे गैरसोयीचं आहे आणि मोहोळ तालुक्यामध्ये आता आंदोलन चालू झालेले आहे. विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. माझी आपल्याला प्रतिनिधी म्हणून विनंती आहे की आपण ताबडतोब हे कार्यालय मोहोळ पंढरपूरला जोडलेलं हे रद्द करावं आणि मोहोळ हे सोलापूरला जोडण्यात यावं. त्या पद्धतीने त्यांनी लेखी आदेश दिले. नुकते लेखी आदेश दिल्यानंतर मी स्वस्त बसलो नाही. मी म्हणलो की नाही, आपण कलेक्टर महोदयांना फोन करा आणि त्यानंतर सोलापूरचे कलेक्टर कार्तिकेयन साहेबांना त्यांनी विधानसभा अध्यक्षाच्या दालनामधून विधानसभा अध्यक्षाच्या फोनवरून लँडलाईनवरून त्यांना फोन लावण्यात आला. त्यानंतर त्यांनी फोन उचलला. माननीय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांनी फोन उचलला. ते म्हणाले की महसूल मंत्र्यांना कलेक्टर साहेब तुमच्याशी बोलायचं आहे. त्यानंतर ते महसूल मंत्री कलेक्टरांना बोलले की कार्तिकेयन मोहोळमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. विधिमंडळाचं अधिवेशन आहे. भौगोलिक दृष्ट्या मोहोळ हे पंढरपूरला जोडणं गैरसोयीचं आहे असं लोकप्रतिनिधी आमदार राजू खरे यांची मागणी आहे. त्या पद्धतीने मोहोळ हे तुम्ही पंढरपुरातून काढण्यात यावं आणि ते सोलापूरला जोडण्यात यावं. आणि त्या पद्धतीनं आदेश दिल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 11 तारखेला मोहोळ हे सोलापूरला जोडण्यात यावं अशा पद्धतीचा प्रस्ताव माननीय सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री कार्तिकेयन साहेबांनी ताबडतोब शासनाला पाठवला.